त्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 अटक करण्यात आलेली आहेत, तर संस्थापक आणि संचालक जे आहेत जे फरार आहेत त्यांच्या विरोधात जे आहे ते लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। आपण आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली तर दिवसेंदिवस जो आहे ते अनेक मुंबईकरांना फसवल्याची बाब जी आहे ते समोर येते। आतापर्यंत 1.25 लाख मुंबईकरांना फसवल्याची माहिती जी आहे ती समोर येते। जवळपास 6 ते 7 शाखा ज्या आहेत त्या टोरेसच्या ज्या आहेत ते मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होत्या। त्याच्यामध्ये दादर मध्ये जी आहे ती सुरुवातीला ही घटना उघडकीस आली होती। दादर, कांदिवली, कल्याण, गिरगाव या अशा प्रकारच्या जवळपास 6 ते 7 ठिकाणच्या तक्रार ज्या आहेत त्या तक्रारी पुढे येत आहेत। शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये अनेक तक्रारदारांनी तक्रारी केल्या आहेत आणि त्यानुसार जे आहे ते 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर 3 जणांविरुद्ध जी आहे ती लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। आणि जे ह्या कंपनीचा मालक जे आहे ते परदेशात गेल्याची देखील माहिती समोर येते। त्याच्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून कशा प्रकारे याचा तपास केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की अनेक मुंबईकरांनी जो पैसा कमवला होता त्याची फसवणूक जी आहे ती या टोरेसकडून झालेली आहे। त्याच्यामुळे आता पुढील पोलिसांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।